राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। या आरोपानंतर निवडणूक आयोगावर आता आरोप झाल्यानंतर यावरून प्रकाश आंबेडकरांनी देखील ट्विट केलंय। पाहूया प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणतात। राहुल गांधी, काल तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि तुम्ही चांगलं काम केलं, पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख गूढ मतांच्या विचित्र प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या काँग्रेस पक्षानं माझ्यासोबत आणि वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र काम करण्याचं माझं निमंत्रण स्वीकारलं असतं तर निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता खूप आधी उघडकीस आली असती आणि कदाचित बिहारसह भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत असं घडण्याची शक्यता नव्हती, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। मला आशा होती की तुम्ही वंचित बहुजन आघाडी मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी भारतीय निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेल्या रीट याचिकेत पक्षकार व्हाल, पण असे काही सवाल उपस्थित करत या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींचं कौतुक करत आज काही सवाल उपस्थित केलेत। तर 11 ऑगस्टला इंडिया आघाडीचा मोर्चा निघणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा निघेल। राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप आहेत। राहुल गांधींनी निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या आरोपावर इंडिया आघाडीच्या बैठकीत हल्लाबोल केलेला होता आणि यावर आता एकमत होताना दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।